गुड मॉर्निंग मित्रांनो, सध्या आलेलो आहे दापोलीला. हा आमचा एक सर्वे चालू आहे. ॲक्च्युली ऑफिस वर्क आहे. हे बघा, लोक जिथे फिरायला येतात ना तिथं आम्ही काम करायला होतो, नाही का. एक नंबर काम आहे ना आपलं. अरे कामच खतरनाक आहे. एन्व्हायरमेंटल इंजिनियर काय म्हणतात. लोक बघा इथं फिरायला येतात, हे तुम्हाला दिसत नसेल पण दिसते. हां, लोक बीच येतात. एकदम शांत असा बीच आहे. इकडं एक आडे बीच म्हणून होता, तिकडं आमचा एक वर्क होता. आणि इकडं हा पडाले बीच, म्हणजे सेम बाउंड्री आहे, पण मस्त ना, एक नंबर सुंदर असं आहे. बस कालच आम्ही पोचलो इकडं दापोलीवरून निघालो आणि मस्त आता साईडचा व्हिजिट आहे. पुरा दिवसभर आम्ही मस्तपैकी हेच करणार आहोत, काय म्हणतात त्याला, साईड व्हिजिट करणार आहोत. साईड व्हिजिट म्हणजे काय, बीचवर फिरणार आहोत. मला कामच काय असतं ना, असा एक नंबर मजावाली काम आहे. तर चला बीच दाखवतो तुम्हाला. कोकणातली मजा तर दाखवू ना, नाही का. हो, तर हा आहे सुवर्ण किल्ला आणि साईडचं नाव आहे पाच पांढरी. हा पाचपांढरी समुद्र किनारा आहे. आमचं इथे थोडंसं काम आहे, पण एक नंबर व्ह्यू यार. आणि एक नंबर हवा. मेन गोष्ट म्हणजे टेम्परेचर भरपूर आहे, पण वाटत नाही आहे. आणि सुंदर असं मंदिर आहे रामाचं. एक नंबर काम आहे. आमच्या साईडवाले लोक ॲज ऑलवेज वॉटर बॉक्स व्ह्यू यार, खतरनाक व्ह्यू. विदर्भाचे पोट्टे रुमाल घेऊन, म्हणा चेन्नईचे आहे म्हणा, एवढं काही इशू नाही. विदर्भातले पोट्टे असतात म्हणा. गजा. हा आहे हरनाई बीच अँड एक नंबर बीच आहे. थोडासा गंदा वाटत आहे, लोक आहे म्हणा थोडे. हे पाहिना यार, काय जबरदस्त वाटतं ना. म्हणजे पूर्ण बोट्स एक नंबर. एक वॉल आहे आमचं एक सर्व, बट दिसते ना हो एक नंबर. मेन गोष्ट टेम्परेचर एवढं असून ना, हव्यामुळं ते थोडंसं कमी झालं. तसंही असा समुद्र किनारी टेम्परेचर कमीच असते. गाडी अँड ऑल गजब. हा बघा सुंदर असा एक मुरुड बीच यार. काय सुंदर आहे ना, एकदम खतरनाक. आंघोळ करायची इच्छा होत आहे, पण करू शकत नाही यार, कामं असल्यामुळं, नाही का. मस्त मजा येते बरं. माहोल आंघोळ करायची इच्छा आहे रे यार, पण काय यार, चल ना. तसं तुम्हाला माहित आहे मी किती आंघोळ करतो. आमच्याकडे हिची गाडी. चला ठीक आहे. हे बघा बोट यार, एक नंबर बोट दिसत आहे रे. त्याच्यावर बसल्यावर जे हवा लागत आहे ना यार, ते तुम्हाला एक्सपिरियन्स करून मी, म्हणजे आता तोंडानं बोलून तर सांगू नाही शकत, पण एवढी खतरनाक हवा लागते ना इथं. सर्व मोकळा आहे. आणि आता याच्यावरून तुम्हाला कळते नसेल तर, काय एवढं तर वाटत नाही, वादळ काही सुटलं नाही, पण जे हवा असते ना समुद्रावरची, अतिउत्तम आणि उत्तम काम. आणि सर्व झालेला काम बहुत खराब. शांत वातावरण, काय सुंदर आहे ना यार, भयानक सुंदर आहे. एवढा मोठा समुद्र आणि साधे प्लेन आणि इथं डायरेक्ट पहाड. अरे वा, काय दिवस बोला. इथे एखादा रिसोर्ट पाहिजे आहे म्हणा, बजेट आहे पाहिजे त्यासाठी. तर मित्रांनो, आलेलो आहे कोकणमध्ये आणि कोलथरी बीच जवळ चाललेला आहे. असा रस्ता आहे खतरनाक, एकदम खतरनाक लागते. मेन गोष्ट म्हणजे बीचचा आता ॲक्सेस नाही म्हणून, नाही तर गाड्या वगैरे पण नेऊ शकतो कुठे पण. इथे नेऊ शकतो म्हणते, पण तिकडून नेता येते. आमच्याकडं काही टाईम नाही, ॲक्च्युली टाईम नसल्यामुळं. पण हे सुंदर आहे बघा, किती छान झाडं आहे यार, एक नंबर ना. भयानक. अरे गजब. सर काय झाडच नाही. हे सुंदरता कोकणातच येऊन बघायला भेटते, नाही का रे. थोडं चुकते मना. ठीक आहे. आला बिचाला. दाखवतो. ओ भाई लोल, क्या गजब नज़ारे है ना. और भाऊ सनसेटचा मौसम अँड बीच, मस्त लाटा आलेला आहे मोठ्या जवळपास. त्याच्या दूर होत्या. अरे काय जबरदस्त दिसून आलं. प्रत्येक बीचवर आला ना तर एक नवीन सौंदर्य दिसते. जसं की हे, हा जसा खाली येतो तसा अजून सुंदर दिसायला लागतो. ओ हे मजे. हा बघा सुंदर असं काम
आणि सुंदर असा सनसेट जो होणार आहे, ॲक्च्युली होणार आहे. आणि मी का सनसेट वाव मी सावळा दिसत ॲज ऑफ नाव ठीक आहे चालूच असते. पण यार जर तुम्हाला एकदम एकांतात यायचं असेल ना, मी आज सकाळपासून एवढे बीच फिरलो ना, म्हणजे पूर्ण रत्नागिरीतले दापोली साईडचे सगळे बीच फिरलो, कारण की दापोली एक अलग अलग येते आमच्या सेक्शनमध्ये. पण आज मी सांगू ना, कारण की हा आता टाइमला आलो आहे मी इथे की ज्यावेळेस सगळे लहरी अंदर म्हणजे बाहेर येतात त्यावेळेस परती वाटते. हा भरतीच म्हणते त्याला, ठीक आहे. पण आता एवढा सुंदर वाटत आहे ना, मेन गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कोणीच नाही आहे म्हणा, लोक काही पण भरपूर कमी आहेत रे, भरपूर. आणि इथं डायरेक्ट ॲक्सेस नसल्यामुळं ना तिकडून अंदरून यायला लागते, म्हणून कोणाची जीवावर येते. डायरेक्ट ॲक्सेस असला तर तिथं गर्दी जास्त राहते. पण सुंदर यार सुंदर. एकांतात यायचं असेल नक्की व्हिजिट करा या बीचला. याला कोलथारे बीच म्हणतात. कोलथारे बीच जर तुम्ही टाका गुगलवर तर येऊन जाईल. सुंदर. रात्रीच्या अंधारात चाललो साईड धोंडट. सध्याची वाजली किती आहे रे प्रशांतमध्ये ऐक ना, 8 वाजले. घना जंगल में जा रहे. हो काही शक असा पॉइंट आहे, अंदर साईड आहे म्हणते. पॉइंट घ्यायला चाललो भावा. बस भाऊ बाजूनं पडलो ना तर पुरं पळूनच जायचं. ॲडव्हेंचर बिगिन्स. लयच खराब वाला होत असते, चालू असते म्हणा लोक आहे. बाबा खतरनाक. चाललो माहीतच नाही. नो यार दिसेल का बघते भाऊ. रात्री चाललो नाही रोवर घेऊन. हे पोरच आहे काय म्हणते ओपनिंग तुझ्या कसं वाटून आलं? काहीच नाही म्हणत मी जाऊ दे. लय खराब झाली भाऊ. सकाळी 8:30 पासून तर आतापर्यंत बाहेर लय खराब. 8:30 झाले, 12 घंटे झाले बाहेर दावे. दिवसाच्या उजेडात नव्हतो आलो. दिवसाच्या उजेडात नाही आला, पण रात्रीच यायच्यात आला. 8:30 वाजले सध्या. 8:30 वाजले. असं वाटतंय की 12 वाजले. हो स्मशानाच्या बाजूला. हो स्मशानाच्या बाजूला. इकडे स्मशान आहे. खतरनाक. हा डे 2 आलो आहे. ही नदी आहे म्हणते. कोणती नदी आहे हो? तलाव आहे म्हणते. तलाव ठीक आहे. तलाव आहे हवाला. इकडे तुम्हाला दिसणार हवाला. इथं मगर पण असतात म्हणते यार. शेड्यूल 1 स्पेसीस. खतरनाक. बघू आता भेटतं काय तर. निराशा भेटलेच नाही यार, मगर भेटले नाही. आहे म्हणते, पण 2-4 लोकांना विचारलं असतात म्हणते. सनबाद घ्यायला येतात. अजून एक महाडमध्ये पण तलाव आहे म्हणते, तिथं पण मगर असतात. तो जर गेलो तर दाखवतो. पण हे ओपनमध्ये डायरेक्ट तलावात मगर असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे का? लोक तर कुठं घेऊन जायचे आहे, घेऊन नाही जाऊ शकत मला. ठीक आहे झाड. चला तर आलोय वाघवरी जेट्टीजवळ. 1 नंबर. इथून असं एक बांधणार आहे ते, पण हे इथं गेलं रीडिंग घ्यायला. बेस लोकेशन हे लागलं. पण सुंदर व्ह्यू आहे ना, 1 नंबर. एक टाइम लॅप्स आहे, बघून घे आता. जस्ट वेलनेश्वर बीचवर आलेलो आहे. सुंदर असा बीच आहे. मेन गोष्ट म्हणजे गावाच्या साईडनं आहे. गाव आहे गावाचे घरं, असे गावातले घरं. आणि गाडी फसली घरी आमची. अरे बेकार वाटून तर राहिले. थोडी घुमत आहे. 4 व्हील ड्राईव्ह लावलेली वाटते. ठीक आहे. सुंदर असा बीच आहे, म्हणजे गावाच्या काठीनं 1 नंबर. मच्छी मारे वगैरे. हा होय. नाही फसली गाडी, फसली नाही. हां बोल. डबल काही बोलत. साला ज़्यादा खाना खाओ और तो निकलो तो एकदम पूरा पसीना हो जाए. अच्छा ज़्यादा खाना खा रहा है ये लड़का. देख लो भाई, ज़्यादा भी खाना खाता लड़का. ठीक है, बोल काम करना है तो खाना तो है. इकडून आलो. तावसल बीच आहे. तावसल बीच आहे. इथून जेट्टीनं जावं लागते म्हणते. ह्या जेट्टीत गाडी टाकणार आहोत आणि तिकडल्या फोर्टवर जाणार आहोत. तो जयगड फोर्ट आहे इकडं. इकडल्या साईडनं असं जयगड फोर्ट आहे. आणि 1 नंबर.
एकदम काळं काळं वातावरण झालं अचानक. डिझास्टर तर होत आहे पण एकदम काळं 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 झालं अचानकच झालं. नाही कोकणातला हो ना भरपूर. अरे नाही काळं काळं म्हणते हा पाड. हो 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 नक्की बघू. अरे बाप. तर मित्रांनो हा बघा व्ह्यू. हा बघा मी कालच्या जुन्या कपड्यामध्ये. ॲक्च्युली मी आलो गणपती पुणेला. आमची आज थोडीशी साईड्स गेले पण दुसरी गाडी गेली तिकडे काम करायला पण बाहुल मजा मिळाली. अरे गजब. फर्स्ट व्ह्यू आम्ही हे गणपती पुलेचं एकदम टेम्पल जातं तुम्हाला दाखवतो. हे गणपती पुळेचं मंदिर. इकडून जर आले तर एंट्री नाही आहे. इकडून मग तो पूर्ण घुमून जावं लागतं तिकडं. तर बेस्ट आयडिया आहे. इथूनच हे काढायचं पादत्राणे आपले इथे आहे गेटवर आणि अंदर आहे. आणि असं भव्य व्ह्यू आणि हा भव्य बीच एक नंबर. सुंदर असा बीच आणि सुंदर असा सेकंड डेचा सनसेट. आणि हे गणपती पुले मंदिर एक नंबर काम. हे आमचे फोटोग्राफर सन. डे 3 सेम. आज तर रविवार आहे तरी काम करत आहोत. ही बीचची जिंदगी नाही का खरंच चांगली असते. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बीचच्यावर नाही का तसं बघितलं तर दिसायला भरपूर छान असतं पण काही सांगता नाही तर भरपूर ना. कारण की एकदम 500 मीटर 200 मीटर किंवा 800-800 मीटर पण चालावं लागतं एक साईडसाठी. अशा 20-20 साईड एका दिवशी कव्हर करणं म्हणजे इट्स अ टेडियस जॉब. चालू आहे काय महिन्यात 2-4-5-6 महिन्यातून एकदा काय भेटतो. एवढी मेहनत तर घ्यायला लागेल पण हवावर. कसे कापतात वर जातात मस्त शिळेसारखंच आहे एकदम. अरे वा सुंदर. असे वर जातात ते कापतात आणि हे रस्ते ना खाली आणतात. हे सुंदर नजारा. वा. मग तुम्ही ठोकली ती गाडी. बरोबर. सध्या आलेलो आहे आरे बीचवर. वारे झाला आता आरे चालू आहे. थंडगार एक्झॉस्ट करते किती काही म्हटलं ना. ह्या उन्हामध्ये तर भरपूरच खराब म्हणजे काय म्हणू. ऊन सूर्य होता पण इथं थोडी ॲज कम्पेअर टू विदर्भाला एक कमी आहे ऊन पण मस्त आहे. चला ठीक आहे. नवीन एक्सपिरियन्स आहे काहीतरी नवीन शिकते माणूस. नवीन एक्सपिरियन्स करतो. उन्हात पण काम केलं पाहिजे म्हणून माझं तेच चालू आहे म्हणा. हा वॉच टॉवर मस्त आहे. इथं रोप पण आहे. तर कधी आरेवारे बीचवर आले ना तर तुम्ही वेळेवर रस्त्यावरून आले ना तिथून डायरेक्ट रोप आहे तर डायरेक्ट ह्या इथपर्यंत मस्त. काही फीज असेल त्यांची हे पण आपण इथं आनंद घेऊ शकतो याचा. पावसाळ्यात एकदम सुंदर असतं. पावसाळ्यात म्हणजे लाटा वगैरे भरपूर असतात म्हणजे हाय टाईट लाईट जबरदस्त. डे 3 पोचलोय भाऊ. भाटी बीच. भाटी बीच आहे मस्त सुंदर. हवा बसलो आहे. इथं 3 जण बसलो आहे. एक टीम तिकडे गेलेली आहे. रात्री पण काम चालू आहे. फुल भरपूर सुंदर अशी हवा. का हो काय झालं आंघोळ नाही करू दिले काय. मला डुबकी मारायचा. डुबकी मारू काय मला पटकन. डुबकी काऊन म्हणता. खारा आहे का गोड आहे. खाडीचा आहे ना. हा तर आज आहे डे 4 बहुतेक. हा ना 4च आहे ना. हा 4 तर आलो. दुसरी साईड आहे ही. यार साईडची जिंदगी खराब आहे पण जे करतात ना पहिले हॅट्स ऑफ. काय 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 बेकार दिसते का रे. एवढे मच्छा तर बा. मच्छा कोणता मासा. तोल मासा. हा तोल मासा. ओ बेकार.
असा खतरनाक टर्न मारते ना तू एकाच हे देख हे देख हे देख हे देख एका सेकंदात तू टर्न मारते घर 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 चोच आहेत म्हणते सोबत सर्वात मोठी पूर्ण किती 4 आहे पूर्ण. हो आता सध्या तर 4 दिसत आहे. गजब काम आहे लहान आहे रे ती. असते तर बघ किती खतरनाक ते नागपूरचे माणसं. क्या बेटी आणखी गाणं म्हटलं का फेमस आहे ब्रो. त्यानं आणखी गाणं म्हटलं फेमस आहे त्याच्यामुळे तो फेमस झाला. जनवरी फरवरी मार्च अप्रैल मई जून जुलाई अगस्त नोव्हेंबर डिसेंबर. त्याचं नॉलेज झालं एकदम परफेक्ट. निरूळ हे गावात आलो आहे रत्नागिरीमध्ये. कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं आमची साईट आहे. सुंदर वातावरण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत. आज सगळं जे काम झालं ना ते एकदम शांत झालं. शांत म्हणजे एक नंबर जायचं मस्त बसायचं काम होते पण तेवढं हार्ड अँड फास्ट व्हायला नव्हतं. मस्त जायचं शांत आणि सगळ्या साईड शांत. म्हणजे बीचही नसल्यामुळं काय होतं ते बीच नसल्यामुळं खडखड खडखड आवाज नाही येत आणि ऑन त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित राहतं असं आहे. रॅपर बंदा रॅप सुन रहा है अकेले अकेले. हा लास्टचा डे आलो होतो. एक सकाळी वाजले आहे 7:30 आणि निघालो रे. शांत यार. हो खतरनाक. हा आहे गणेश घोडे बीच. एकदम आयसोलेटेड म्हणजे इथं गाडी पण येऊ शकत नाही. पैदल यावं लागते आणि कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही. आता सकाळ झाली म्हणून म्हणा पण इथं नॉट अ सिंगल फुटप्रिंट पण आहे म्हणजे बीचावर किंवा कोणी आलं किंवा काही. सगळे व्यवस्थित निशाण आहे. आणि इकडे स्टेचे ऑप्शन पण भरपूर कमी आहेत. 2-3च हॉटेल आहेत त्यातच ते होमस्टे वगैरे आणून पण सुंदरता भरपूर आहेत. ॲक्च्युली इट्स डे 5. आज लास्ट दिवस आहे. आज यांना सोडायचं आहे आणि खूपच आपले कर्मभूमी जाणार. मस्त इथं बसलेलो आहे बोटमध्ये. इकडे हे आयलंड आहे. इकडं बोट गेली आमची तिकडे रिडिंग येतं. आज लास्ट डे आहे. आता डिंगणार त्यांना सोडणार गोव्याच्या एअरपोर्टवर आणि मग वापस यायला येणार. आता ऑन द वे आम्ही कुठेतरी जाऊ. नंतर बहुतेक कारनीच मुंबई जाऊ अशी प्लॅनिंग आहे. हा सुंदर असा बसलेलो आहे. मस्त झोप येत आहे. ॲक्च्युली हवा जेवढी चांगली लावलं आहे ना असं वाटतं असं पण मारून जास्त येणार आहे. डिस्टर्ब करणार मला 1 दिवस झाला म्हणजे 4-5 दिवसात एवढा एक्झॉट झाला ना भयानक. तर आता बघू काय होतं. रात्री निघालो होतो ऑन द वे टू आपला मुंबई. इथे एक मंदिर दिसलं. 1 नंबर आहे. सर्व लोक एवढे सारे आलेले आहे. कैसे दूरियां मिटाऊं तेरे लिए बस ये गीत लिखते जाऊं इन्हें गुनगुनाऊं फोटो में फोटो तेरी देखूं बारी बारी करता मार के उतारी. त्याला वाटलं आता गाडी लगेच गेली मागे डायरेक्ट ठोकली जाईल. पुऱ्या साईडच्या मजा करून हसून आलो आणि हसू खंडेकार झालो. गाडी थोडी वर तर मित्रांनो फायनली पोचलो घरी. थोडा आवाज खराब झालेलाच आहे. काल ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं म्हणजे रात्रभर ट्रॅव्हलिंग होती अँड ऑल. आणि आता आपण जस्ट हा व्ह्यू बघू शकता. 1 नंबर आहे. तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच बघितल्याबद्दल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. खालच्या क्लिक बटनवर जाऊन सबस्क्राईब करू शकता. भेटूया मग एक नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय. सी यू. पीस.